या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अखेर यश आणि रेवतीचे लग्न लागत असल्यामुळे सगळेजण खूप आनंदात असतात. दुर्गा मात्र यशच्या वेशात असणाऱ्या त्या विक्रांतकडे बघत मनाशी म्हणत असते की यश, मला माफ कर, मला हे सगळं करावं लागते, पण तुझं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना ते मी नाही बघू शकत. आणि मग त्यानंतर मंगलाष्टका पूर्ण होतात आणि मग रेवती यश समजून विक्रांतच्या गळ्यात हार घालणारच असते. मात्र तो काही पुढे येतच नाही. त्यामुळे रेवती त्याला काय झालं आहे हे विचारते. तर दुर्गा पटकन विक्रांत जवळ जाते आणि कोणालाही त्याचा चेहरा दिसू नये म्हणून ती त्याचा तो चेहरा व्यवस्थित पकडते. आणि मग रेवती यश समजून विक्रांतच्याच गळ्यात हार घालते. मात्र यावेळी एजंटना संशय येतो, काहीतरी गडबड आहे हे त्यांना समजते. आणि मग त्यानंतर त्यांचं त्या विक्रांतच्या हाताकडे लक्ष जातं. त्यांना आठवतं की सकाळीच आईने यशच्या हातामध्ये नजर लागू नये म्हणून काळा धागा बांधला होता आणि तो धागा आत्ता त्याच्या हातात नाही आहे. त्यामुळे त्यांची खात्री पटते की ही व्यक्ती यश असूच शकत नाही. आणि मग त्यानंतर विक्रांत रेवतीच्या गळ्यात हार घालायला पुढे जातो. मात्र एजे मध्ये येतात आणि त्याला थांबवतात. ते बघून दुर्गा तर खूपच घाबरते. तर इतर सगळेजणही आश्चर्याने एजेंटकडे बघू लागतात. तर एजे म्हणत असतात की यश, तुझ्या चेहऱ्यावरचा हा चेहरा बाजूला काढ, मला तुझा चेहरा बघायचा आहे. त्यामुळे सगळेजण आपापसात काय झालं आहे हे बोलू लागतात. दुर्गा म्हणत असते की एजे, हे काय बोलताय तुम्ही? जर त्याने आता चेहरा बाजूला केला तर अपशकुन होईल. मात्र एजे म्हणत असतात की नाही दुर्गा, या गोष्टींवर माझा विश्वास नाही, मला आता या यशचा चेहरा बघायचाच आहे. आणि त्यामुळे सगळेच जण काळजीत पडतात. नेमकं काय होते कोणालाही कळत नाही. आणि मग त्यानंतर एजेस त्या विक्रांतचा तो चेहरा बाजूला करतात आणि रेवतीच्या पुढे विक्रांत आहे हे कळल्यावर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर दुसरीकडे लीला यशला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असते. थोड्याच वेळात यश शुद्धीवर येतो, पण त्याला काही माहिती नसते. त्यानंतर मग लीला त्याला पटकन पाणी प्यायला देते आणि तो इथपर्यंत कसा पोहोचला हे विचारते. पण यशला काही आठवतही नसते. तो म्हणत असतो की लीला वहिनी, आपण इथे काय करतोय? तर लीला म्हणत असते की यश, काहीतरी गडबड झाली आहे. इकडे आपल्या रेवूचं लग्न दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीसोबत लागत आहे, आपल्याला लवकरात लवकर जायला हवं. आणि ते ऐकून यश घाबरतो. मग ते पटकन तिकडे जाण्यासाठी निघतात. मात्र गाडी देखील दुरुस्त झालेली नसते. त्यामुळे मग लीला रस्त्यावरील एका माणसाकडे मदत मागते. ती त्यांना म्हणते की प्लीज आम्हाला तुमची स्कूटी द्या, आमचा ड्रायव्हर तुम्हाला नंतर त्या ठिकाणी घेऊन येईल. आणि मग तो माणूसही हो म्हणतो. आणि मग लीला यशला घेऊन त्या स्कूटीवरून मंडपाकडे जाण्यासाठी निघते. तर इकडे विक्रांतला बघून सगळेजण खूप जास्त चिडलेले असतात. एजेंटच्या तर तळपायाची आग मस्तकात जाते. तर दुसरीकडे लीला यशला विचारत असते की तू तर रेवू सोबत होता ना, मग नेमकं काय घडलं होतं? आणि मग यश सांगतो की जेव्हा मी आणि रेवू घरामध्ये गंगाजल शिंपडत होतो त्याच वेळी कोणीतरी मला तेथून किडनॅप केलं. पुढचं मला काही आठवतच नाही आहे. आणि ते ऐकून लीलाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर इकडे एजे रागाच्या भरात त्या विक्रांतवर हात उगारतात. मात्र विक्रांत त्यांचा हात पकडतो आणि एजेंना ढकलून देतो. ते बघून सगळेच जण घाबरतात. विक्रांतला मात्र कशाचीही चिंता नसते. तो रागातच म्हणत असतो की आता माझं आणि रेवतीचंच लग्न होणार, आता कोणी हे लग्न थांबवू शकत नाही. आणि ते ऐकून सरू रडतच त्याला विचारते की दादा, हे काय करतोयस तू? तुला या रेवतीसोबत का लग्न करायचंय? तर रेवतीसुद्धा एजेंटच्या पाठीमागे लपून बसते. पण विक्रांत हसतच म्हणत असतो की आता लपून काही फायदा नाही आहे, आता तुझं आणि माझं लग्न होणारच. आणि मग तो लगेच त्याच्या खिशातून गन बाहेर काढतो आणि एजेंटवर रोखतो. त्यामुळे सगळेजण खूपच घाबरतात. रेवतीच्या तोंडून तर शब्दही फुटत नसतो. एजे त्या विक्रांतला सांगत असतात की असा मूर्खपणा करू नको. मात्र तो अजिबात ऐकत नाही. आणि मग तितक्यात लीला आणि यश देखील त्या ठिकाणी येतात. हा सगळा प्रकार बघून लीलाला देखील मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की एजे, हे सगळं काय चाललंय? तर तो विक्रांत तिच्यावरच गन रोखतो आणि यशला बघून हसतच म्हणतो की यश, आलास का तू? पण आता काही उपयोग नाहीये, आता रेवतीचं आणि माझंच लग्न होणार. आणि मग त्यानंतर तो हसतच एकदा एजेंटवर तर एकदा लीलावर ती गन रोखत असतो. त्यामुळे सगळेजण घाबरलेले असतात. आणि मग विक्रांत लीलावर गोळी झाडतो. पण एजे मध्ये येतात आणि त्यांच्याच हाताला गोळी लागते. सर्वजण खूप घाबरतात. पण मग त्या विक्रांतला सुद्धा पकडले जाते. तर इकडे लीला एजेंना विचारत असते की तुम्ही ठीक आहात ना? त्यावर ते म्हणतात की हो, मी ठीक आहे, पण तुला काही झालेलं नाही आहे ना? त्यावर ती रडतच हो म्हणते. आणि मग त्यानंतर एजे लगेच विश्वाला सांगतात की पोलिसांना कॉल करून इथे बोलावून घे, आता या विक्रांतला सोडायचं नाही.
आणि मग विश्वा लगेच पोलिसांना कॉल करतो. तर एजा त्या विक्रांतकडे जातात आणि त्याच्या कानाखाली मारतात. तर त्या विक्रांतला जणू काही फरक पडतच नाही. तो रागातच एजंटकडे पाहत असतो. तर एजंट म्हणत असतात की मी तुला आधीच वॉर्निंग दिली होती की माझ्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघायचं नाही, पण तरीसुद्धा तू इतकी मोठी चूक केली. आता मी तुला इतक्या सहजासहजी सोडणार नाही. आणि ते पुन्हा विक्रांतच्या कानाखाली मारतात. पुढे ते म्हणत असतात की अरे तुझ्याकडे सगळं होतं, एक चांगली बायको होती, एक चांगली नोकरी होती, पण तू तुझ्या हाताने सगळं गमावलं. ठरवलं असताना तर तू कुठच्या कुठे पोहोचू शकला असता, मात्र तू तसं नाही केलं. तू निष्पाप निरागस मुलींना फसवलं, त्यांचा फायदा घेतला आणि म्हणून आज तुझी ही अवस्था झाली आहे. ज्यावेळी तू जेलमधून सुटून आमच्या घरी आला होता ना, तेव्हाच मला कळलं होतं की तुझ्यात कधीही बदल होऊ शकणार नाही. पण फक्त सरस्वतीच्या आणि आईच्या म्हणण्यामुळे मी तुला माफ केलं, पण मला खात्री होती की तुझ्यासारखा माणूस कधीच सुधारू शकणार नाही. आणि ते पुन्हा त्या विक्रांतच्या कानाखाली मारतात. ते म्हणत असतात की तू रेवती आणि यशच्या लग्नात येऊन यशला किडनॅप केलं, त्यानंतर रेवतीसोबत लग्न करण्यासाठी उभा राहिला आणि आता लीलावर गोळी झाडली, यासाठी तुला मी कधीही माफ करू शकणार नाही. आणि ते पुन्हा त्याच्या कानाखाली मारतात. आणि नंतर मग शेवटी ते हे सुद्धा सांगतात की तू लीलाच्या आयुष्यात मन्या म्हणून आलास ना, त्याच्यासाठी ही शेवटची. आणि ते पुन्हा एकदा त्याच्या कानाखाली मारतात. आणि हे ऐकून सगळ्यांना तर आश्चर्य वाटतं, कारण कोणालाच माहिती नसतं की तो मन्या म्हणजे विक्रांतच आहे. तर विक्रांतला सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. तो एजंटकडे तर पाहतच राहतो. तर सगळ्यांना जेव्हा जेव्हा विक्रांत मन्या म्हणून घरी आला होता तेव्हा तेव्हाचा प्रसंग आठवू लागतो. तर आजीसुद्धा म्हणत असतात की अभिराम, अरे हे सगळं काय आहे? तर एजा त्यांना सांगू लागतात की आई, जेव्हा मी पहिल्यांदा या मन्याला भेटलो होतो ना, तेव्हाच मला कळलं होतं की हा दुसरा तिसरा कोणीही नसून विक्रांत आहे. आणि मी याला ओळखलं होतं, म्हणूनच हा जास्त माझ्या समोर येत नव्हता. आणि ते ऐकून लीलाला तर खूप वाईट वाटतं. तर सरस्वती रडतच एजेंना विनवणी करत असते की दादाला मारू नका. मात्र एजे म्हणतात की बास सरस्वती, आता तू काही बोलायचं नाही आहे. तुझ्या भावाने किती मोठी चूक केली आहे कळतंय का तुला? तुझा भाऊ नाही आहे तर हा एक गुन्हेगार आहे. आणि मी तुला या आधीसुद्धा सांगितलं होतं की मी याला शेवटचं माफ करतोय. जर यापुढे याने एखादी चूक केली ना, तर मी कोणाचंही काही ऐकणार नाही. आणि मग त्या सरस्वतीला तेव्हाचा प्रसंग आठवतो. एजेंनी तेव्हाच सांगितलेलं असतं की याच्या हातून पुढे एक जरी चूक झाली तरी मी याला माफ करणार नाही. आणि त्यावर तिने सुद्धा होकार दिलेला असतो. आणि आता विक्रांतची काही सुटका नाही हे कळल्यामुळे ती खूप घाबरलेली असते. तर किशोर हे सगळं शांतपणेच बघत असतो. तर दुर्गाला सुद्धा तिचं कारस्थान सगळ्यांसमोर येणार तर नाही ना, याचीच भीती वाटत असते. आणि मग त्यानंतर पोलीसही त्या ठिकाणी येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.